उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय। यावेळेला फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप नेत्यांना सल्ला दिलाय। अनेक जण अनुभवी पण संधी काहींनाच मिळू शकेल असं विधान फडणवीसांनी केलंय। यावेळेला फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय। तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं 2019च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं असं सांगत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अचानक नव्हे तर आधीच ठरलं होतं असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला केला। तर पाहुयात त्यांच्या या भाषणाचा हा संपादित भाग। की हे सरकार यावं ही तो श्रींची इच्छा आणि या ठिकाणी ईश्वर कोण आहे, श्री कोण आहेत? ईश्वराला तर आपण मानतोच, पण या महाराष्ट्रातली जी 12 कोटी जनता आहे त्यांची ही इच्छा होती की या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या ठिकाणी नवीन सरकार आलं पाहिजे आणि त्यांच्या मनातली संकल्पना आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं पूर्ण केली आहे। खुर्च्या येतात जातात, आपण कधी खुर्चीचा विचारच केला नाही। ही जी काही अवस्था दिसत होती ती अवस्था पाहिल्यानंतर असं वाटायचं की कशा करता सरकार आहे। आणि मग आपण पहिल्या दिवशीपासून ही मनात गाठ बांधली की अशा प्रकारे जर सरकार केवळ एकीकडे बदला घ्यायचा आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा एवढ्या करता सरकार म्हणून हे चालवणार असतील तर यांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही। आणि म्हणून मी या सरकारला सांगितलं होतं, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं। खरं म्हणजे सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता। आणि तोच ते सत्य या ठिकाणी आपण म्हणजे दाखवून दिलं। आपण बाहेर राहून पक्षाचं काम करावं आणि तशा प्रकारे पूर्ण तयारी देखील केली होती, परंतु ज्येष्ठांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला सांगितल्यावर मी तात्काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मला असं वाटतं की हा सन्मान आहे। याचं कारण असं आहे, माझ्या नेत्यांनी मला जर सांगितलं असतं की तुझी गरज संपली आहे घरी जा तर घरी गेलो असतो, पण त्यांनी असं नाही सांगितलं। त्यांनी मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे, सरकार चालवण्याकरता तू आतमध्ये असणं आवश्यक आहे। अनेक कथा कहाण्या तयार झाल्या, कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील। पण हे काय अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं। आज एवढे मोठे लोक या ठिकाणी घेऊन ते येत असताना त्यांना नेतृत्व देणं हे तर महत्वाचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय होतं तर भारतीय जनता पार्टी सत्ता पिपासू नाही आहे। केवळ आमचा मुख्यमंत्री बनला पाहिजे म्हणून आम्ही सरकार पाडतो अशापैकी आम्ही नाही आहोत। तर आम्हाला विचारांची लढाई आहे। त्यावेळी शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली आणि ती शिवसेना म्हणजे आता जी मायनॉरिटीची उरली आहे, खरी शिवसेना आता आपल्या सोबत आहे आणि हीच खरी शिवसेना आहे, तुम्ही लक्षात ठेवा। कारण शिवसेना पक्ष नाही, तो विचार आहे आणि तो विचार जे जिवंत ठेवतील ती शिवसेना आहे आणि तो विचार जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदेजी करतायत। चंद्रकांत दादा, आपण भोळे लोक आहोत। आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून शिवसेनेच्या विरुद्ध जे बंडखोर होते ते मागे घेतले, त्यांच्याकरता जी मदत करता येईल ती मदत केली, पण त्यांचं आणि राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं। फक्त नंबर गेम फसतो की नाही, नंबर गेम फसतो की नाही याच्याकडे त्यांची वाट होती। ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की तिघांचा मिळून नंबर गेम जमतोय, इकडे निवडणूकचे निकालच पूर्ण याचे होते,
त्याच्या आधीच ते घोषित करतायत की आमचे सगळे मार्ग खुले आहेत, आमचे सगळे मार्ग खुले आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्याशी चर्चाच त्यांनी केली नाही. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही, त्यावेळी हा निर्णय घेऊन जशी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची फारकत झाली, तशीच आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली, त्यांच्या पक्षावर आली, त्याचं बीजारोपण त्या निर्णयामध्ये होतं. एकनाथराव शिंदे हे आपले नेते आहेत. कुठल्याही, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री हेच नेते असतात, आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे नेते शिंदेजीच आहेत. हे मी याकरता सांगतो की मगाशी चंद्रकांत दादांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले. चंद्रकांत दादांनी एवढंच सांगितलं की आपल्याला हे माहिती नव्हतं, आपल्याला असं वाटत होतं आपलंच सरकार येणार आहे, आपल्याला असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे. अचानक हा निर्णय आल्यामुळे आपल्याला धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कोणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा काही आपलं वेगळं मत आहे असं बिलकुल नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो. त्या एकत्रित असताना हे सगळे निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे अर्थात आता हे चालत असतं, माध्यमांचं काम असतं, माध्यमांना अर्थ काढायचे असतात, ते अर्थ ते काढत असतात. पण हे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, आता हे जे काही शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे सरकार 2.5 वर्ष तर पूर्ण करेलच, पण त्याच्यानंतर भव्य अशा प्रचंड अशा बहुमताने पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निवडून येईल आणि आमच्या कामाच्या भरोश्यावर या ठिकाणी आम्ही निवडून येऊ, हा विश्वास मला आहे. आता बघा, नेहमीप्रमाणे आता सुरू होईल. आता पहिला डायलॉग काय येणार आहे? यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची. पहिला ठरलेला आहे. ज्या ज्या क्षणी हे हारतात, ज्या ज्या क्षणी हे कमजोर होतात, यांचा पहिला डायलॉग हा असतो की यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. कोणाच्या बापाची हिंमत आहे? या देशाचं संविधान सर्वोपरी आहे आणि या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे, या मुंबईचा आम्हाला अभिमान आहे, या मराठीपणाचा आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि गौरवाचा. आणि मी हे मागेही सांगितलं, मी प्रत्येक वेळेस सांगत होतो, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय नाही, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे मुंबईवर अन्याय नाही, तुमच्या विरोधात एखादी गोष्ट केली म्हणजे तो राष्ट्रद्रोह महाराष्ट्रद्रोह नाही. अरे तुम्ही चुका कराल, भ्रष्टाचार कराल आणि भ्रष्टाचार केल्यावर तुमच्यावर कारवाई झाली तर महाराष्ट्रद्रोह म्हणजे तुम्हाला लायसन्स द्यायचा, लुटत राहा, असं होत नाही. त्यामुळे आज एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू इच्छितो, होय आम्हीच हिंदुत्ववादी, होयच आम्हीच मराठी माणसाकरता लढणारे, होयच आम्हीच महाराष्ट्राकरता लढणारे, होय आम्ही मराठी माणसाकरता लढणारे. मॅन्डेट चोरून या ठिकाणी तयार केलेलं सरकार हे कधी चालत नसतं. मला लोक विचारायचे, पत्रकार विचारायचे, हे सरकार 5 वर्ष चालेल का? मी त्यांना प्रतिप्रश्न विचारायचो की असं सरकार कधी 5 वर्ष चाललंय का? तुम्ही सांगा. देशाच्या राजकीय इतिहासात चाललेलं नाहीये. हे सोयीचं सरकार आहे, जनतेचं सरकार नाही आहे. जनतेचं सरकार आज निवडून आलंय, आज. कारण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे, यांनी राजरोसपणे लोकांसमोर जाऊन युती करून वोट मागितले होते. हे जे शिवसेनेचे 40 आमदार आहेत आणि आम्ही जे 106 आहोत, या सगळ्या लोकांनी एकत्रित वोट मागितले, यांना एकत्रित निवडून दिलं. त्यामुळे खरं नॅचरल सरकार, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, मॅन्डेटची जी चोरी झाली होती, ती चोरीचा माल पुन्हा एकत्रित आणून आता खऱ्या अर्थानं खरं लोकांच्या मनातलं सरकार हे आज आपण तयार केलेलं. शेवटी लढाई लढायची असेल तर सेनापतीच्या मागे सगळे जेव्हा भक्कमपणे उभे राहतात
तेव्हाच लढाई जिंकता येते. आपल्याकडे तीच अवस्था होती. सगळ्यांनी मिळून मला सेनापती केलं होतं, सगळे भक्कमपणे माझ्या पाठीमागे होते आणि तिकडे जे स्वतःहून सेनापती झाले होते त्यांचे सरदार कधी निघून गेले हे देखील त्यांना कळलं नाही, कारण ते त्यांच्या मागे नव्हते, कारण संबंध नव्हता. शेवटी नेत्याचा इतरांची एक कनेक्ट असावा लागतो. हे बघा, केवळ नेतृत्व जे मिळतं, आज आम्ही सगळे मंचावर बसलेले लोक असो, तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला नेता बनवलाय, पण केवळ तुम्ही आम्हाला एखाद्या पदावर बसवलं या आधारावर आम्ही नेते होत नाही. तुमचा आणि आमचा इमोशनल कनेक्ट काय आहे हा महत्वाचा असतो. तसे 9 वाजता बोलणारे अलीकडच्या काळात कमी बोलायला लागले, कारण काय मला माहित नाही. विचार संपले, त्याचं पेट्रोल संपलंय. खरं म्हणजे तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका प्लीज, आभार माना, त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला, सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. म्हणजे सगळ्यांनी म्हणून ठरवलं की बाबा हे जर बंद करायचं असेल लाऊडस्पीकर तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे खरं तर आपण त्यांना धन्यवादच दिले पाहिजे. सरकार आल्यानंतर निश्चित अपेक्षा आपल्याही वाढतात, पण पुढच्या 2.5 वर्षामध्ये काही ना काही प्रमाणात अपेक्षा पूर्ण होतील. पण आपण ज्या प्रकारे हे सरकार तयार केलं आहे, आज हे काही केवळ भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आहे, शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांनाही पूर्णपणे सोबत घेऊन आपल्याला हे सरकार चालवायचं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील असं या ठिकाणी म्हणणं योग्य होणार नाही. कोणी नाराज होण्याचं कारण नाही आहे. नाराजी येऊ शकते, पण ती नाराजी दूर करून एका मोठ्या लक्ष्याकरता आपण काम करतो. आपण सगळे जे भारतीय जनता पक्षामध्ये कामाला आलेलो आहोत, आपल्यापैकी कोणीही केवळ सत्ता मिळवण्याकरता आलेलं नाही. आणि जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतो. आपण बघा, जे पक्ष विचारांकरता जोवर चालले तोवर ते पक्ष चालले. ज्या क्षणी विचारांच्या ऐवजी केवळ सत्ता लोलुप ते पक्ष झाले त्यावेळी ते पक्ष संपले. ज्यावेळी केवळ एकाधिकारशाही पक्षामध्ये झाली, ज्यावेळेस केवळ घराणेशाही पक्षामध्ये झाली, त्यावेळी ते पक्ष संपले. आता आमचे पत्रकार रोज मला विचारतात की एक्सपान्शन कधी होणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे. त्यांनाही सांगू इच्छितो की होणारच आहे. आम्ही 2 जण मिळून किती दिवस चालवणार आहे. परवा गमतीने सांगतो की कॅबिनेटची बैठक चालली होती आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदे साहेब 2 मिनिटाकरता वॉशरूमला गेले. तर मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं अर्धी कॅबिनेट बाहेर गेली आहे, त्यामुळे आता बैठक थांबवा. अशी कॅबिनेट चालवायची नाही आहे, एक्सपान्शन होणार आहे. आता हे खरंच आहे की आपल्या पक्षामध्ये या एक्सपान्शन मध्ये येऊ शकतील असे एलिजिबल नेते पण खूप आहेतच, कारण मोठा पक्ष आहे आणि एक्सपिरियन्स असलेले चांगले चांगले लोक आहेत. अनेक म्हणजे काही तर असे आमदार आहेत की जे मंत्री झाले नाहीत पण ज्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सगळ्यांचा विचार करावा लागेल, पण सगळ्यांचा विचार करण्या एवढ्या सीटाच नाही आहेत. त्यामुळे तिथेही काही ना काही ऍडजस्टमेंट जी आहे ते आपल्याला करावी लागेल. पण मला विश्वास आहे की जो निर्णय आपला पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक निश्चितपणे या ठिकाणी उभे राहतील. आता एवढंच सांगेन, हम नई चेतना की धारा, हम अंधियारे में उजियारा, हम उस बहार के झोंके हैं जो हर ले सबका दुख सारा. जीना है शूल मिले तो क्या, पथ में अंगार जले तो क्या, जीवन में कहाँ विराम है, बढ़ना यही तो अपना काम है. साथ साथ बढ़ेंगे, एक साथ बढ़ेंगे, सबको साथ में लेकर बढ़ेंगे, महाराष्ट्र को लेकर बढ़ेंगे, महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू एवढा संकल्प आज सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.